नमस्कार. आत्मबल GS रिसर्च सेंटर या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत. बघा, आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे 10वीच्या विज्ञानासाठीची, त्यातील हे पुढील लेक्चर आहे. ते पुढील लेक्चर कंटिन्यू करण्याच्या अगोदर दोन गोष्टी मी तुमच्यासाठी सांगू इच्छितो. आपण समजा जर का NTSCची एक्झाम देऊ इच्छित असाल किंवा 10वी नंतर 10वी झाल्यानंतर किंवा इतर सर्व मुलांच्यासाठी आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम देऊ शकत असाल किंवा रेल्वेची एक्झाम देऊ इच्छित असाल, आणखीन अशा सेंट्रल लेवलच्या कितीतरी एक्झाम देऊ शकत असाल, तर या सर्व एक्झामसाठी आवश्यक तो GK आणि GS म्हणजे आपण म्हणतो सामान्य ज्ञान, या सामान्य ज्ञानाचा म्हणजे GK आणि GS चा आपण एक परिपूर्ण कोर्स, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की या सर्वांच्यासाठी जर GK GS करायचं असेल तर आपल्यासाठी लुसेंट हे पुस्तक व्यवस्थितरित्या अभ्यास करणं त्याचा आणि त्यातल्या काय गोष्टी येतात नेमक्या परीक्षेला त्याच्या आधारावर विचार करणं हे फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपण येत्या 1 जून पासून ह्या लुसेंटवर आधारित एक लेक्चर सिरीज घेऊन येत आहोत, ज्या माध्यमातून आपण हे लुसेंट हे पुस्तक पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला जर का या लुसेंट या पुस्तकाचे लेक्चर्स प्लस त्याच्या नोट्स प्लस त्याच्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विथ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचे व्हिडिओज, त्याचा ॲनालिसिस, ह्या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर तुम्हाला फक्त ह्या पूर्ण पुस्तकासाठी 1000 रुपीज फी आहे. 1000 रुपये फी आहे. त्या 1000 रुपये फी मध्ये आपण या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. एक लक्षात ठेवा, हा एकदा कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे सामान्य ज्ञानाची, स्टॅटिक सामान्य ज्ञानाची अडचण ही जास्त करून राहणार नाही आहे. आपल्याला करंट डाटा फक्त ऍड करत जावावा लागेल, हे लक्षात ठेवा. ओके, आता आपण पुढं आपली ही जी लेक्चर सिरीज आहे ती सुरू करूया, पुढं कंटिन्यू ठेवूया. बघा, ह्या आधीच्या पार्टमध्ये आपण एकतर हेरिडिटी म्हणजे काय आणि इव्हॉल्युशन म्हणजे काय ह्या दोन कन्सेप्ट बघितलेल्या आहे. म्युटेशन आणि इव्हॉल्युशन काय कनेक्शन आहे त्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आता इव्हॉल्युशन होतंय, बरोबर आहे. इव्हॉल्युशनची कन्सेप्ट आपण बघितली, इव्हॉल्युशन म्हणजे काय हे बघितलं, पण आपण असं कन्फर्मली कसं काय सांगू शकतो की हा इव्हॉल्युशन झालेलं आहे, तर ते सांगण्यासाठी आपल्याला गरज असते ती काही पुराव्यांची, एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. ओके, इव्हॉल्युशनचे काही एव्हिडन्सेस आहेत म्हणजे पुरावे आहेत. हे पुरावे लक्षात ठेवा, आपल्या परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचे आहेत. याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो, एव्हिडन्सेस कुठले कुठले आहेत इव्हॉल्युशनचे ते सांगा म्हणून. पहिला एव्हिडन्स जो आहे, पहिला पुरावा जो आहे इव्हॉल्युशनचा, तो आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे शरीर किंवा बाह्यरूपिकीय पुरावे, बाह्यरूपिकीय. ठीक आहे, बघा कोणता, मॉर्फॉलॉजिकल. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो बाह्यरूपिकीय पुरावे. आता बाह्यरूपिकीय पुरावे म्हणजे काय, बाहेरनं जे दिसतं ना त्याच्या आधारावर आपण एव्हिडन्सेसचा पुरावा शोधू शकतो. आता कसा काय, समजा आपण काही ॲनिमल्स, पहिलं त्याच्यासाठी एक्झाम्पल आहे ते म्हणजे काही आपण ॲनिमल्स घेतले, वी टेक सम ॲनिमल्स. ओके, समजा त्याच्यामध्ये कॅट म्हणजे मांजर घेतली. आता मांजराचं जर तुम्ही चित्र काढलं, समजा हे असं काढतो तुम्ही, हे करा, मी काही चित्र नाही व्यवस्थित काढू शकत, पण तुम्ही फक्त त्याला ॲझ्युम करा की हे मांजर आहे. ओके, मिशी काढतो जराशी, हे समजूया मांजर आहे. बरं, दुसऱ्या बाजूला कुत्र्याला घेतला मी, तर कुत्रा, ठीक आहे, हा समजा कुत्रा आहे. ओके, ठीक आहे, हा कुत्रा आहे समजूया.
आणखीन एक कुठला, बकरी, बकरी असती बरोबर आहे, त्याला घेऊया गोट, असा काहीतरी आहे, ऍझ्युम करा फक्त, ठीक आहे, ही बकरी आहे समजा. असे 3 प्राणी घेतले मी, ॲनिमल्स घेतले. हा, तर आता ह्यांच्यामध्ये जर तुम्ही विचार केला, फर्स्ट पहिली गोष्ट बघितली, ह्यांच्या आईज डोळे बघितले, ह्यांच्या आईज ना, डोळ्यांना जर बघितलं तुम्ही तर आईज बघा बरोबर नाकाच्या इकडच्या तिकडच्या समोरच्या बाजूला आहेत, बरोबर आहे ना, किंवा असे आहेत बघा, तिन्ही पण यांचे असं समोर आहेत, लक्षात आलं का बघा. मग आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचेच असतात, असं नाही आहे. तुम्ही म्हैस असते, म्हैस घरामध्ये, बफेलो म्हैस, बरोबर आहे की नाही, तर बफेलो म्हैस, ओके ठीक आहे, त्याच्यामध्ये जे डोळे असतात त्याचे कुठं असतात, इकडे तिकडे असतात बघा, लक्षात आलं ना, बैलाचे, ओके. आता बैलाचे बघा, म्हैसीचे बघा, रेडा असून दे आणि काय असतात त्यांचे बघा, सगळ्यांचे डोळे इकडे असतात, ठीक आहे, यांचे डोळे बरोबर समोर असतात, म्हणजे सिमिलर आहेत, बरोबर आहे की नाही. आता याच्यात दुसरं एक हे बघा, समजा याच्यातलं मी नॉस्ट्रिल्स बघितले, नॉस्ट्रिल्स म्हणजे नाक, नॉस्ट्रिल्स नाकाचा हा भाग सेम आहे बघा, सगळ्यांचा सेम आहे, नॉस्ट्रिल्स वगैरे जर बघितलात तर, ओके, नॉस्ट्रिल्स. आणि काय बघा, या तिघांचं सेम म्हणजे एकसारखं दिसते आपल्याला. इयर, कान माहिती आहे तुम्हाला, मांजराला तुम्ही काहीतरी हे जर केलं किंवा उंदीर बिंदीर जर त्याला दिसला तर ते कान असा हलवते बघा, किंवा कुत्र्याला पण काहीतरी चांगली गोष्ट दिसली तर ते त्याचं कान असा हलवते किंवा हलवून आपल्याला हे करते. म्हणजे काय, कान एक विशिष्ट प्रकारचं, आणि कान असं पुढं आहेत त्यांचं, बरोबर आहे काय, असं सगळ्यांचं कान असं पुढं आहेत बघा, बरोबर. कुत्र्याचं कान असं पडल्यासारखं वाटतं तर पुढंच असतात असं, बरोबर आहे ना. शेळीचं पण सगळ्यांचं कान असं पुढंच दिसतात, आपलं नाही, आपलं बाजूला आहेत बघा कान, बरोबर आहे की नाही. सो इयर. हा, आणखीन काय महत्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या शरीराचा विचार केला तर हेअर्स आहेत बघा, प्रत्येकाच्या शरीरावर काय आहेत, केस आहेत, हेअर्स ऑन बॉडी, हेअर्स ऑन बॉडी. ह्या सगळ्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं, ह्या सगळ्या प्राण्यांच्या, तर आपल्याला एक काहीतरी छोटीशी सिमिलॅरिटी दिसते, काहीतरी सारखेपणा दिसतो. ह्याचा अर्थ काय, ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी कशामुळे असं आपण म्हणू शकतो, तर ह्यांचा जो पूर्वज आहे, अँसिस्टर आहे, ह्यांचा जो पूर्वज आहे, म्हणजे ह्यांचा जो अँसिस्टर्स आहे, पूर्वज, तो पूर्वज कोणतरी एक असला पाहिजे, आणि त्याच्यापासून ते इव्हॉल्युशन होत 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 आताही असे झाले असतील. लक्षात येतं ना, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, तुम्ही डायरेक्टली स्टेटमेंट त्याच्या संदर्भात लिहू शकता. ओके, सिमिलॅरिटीज इन कॅरेक्टर्स मध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, बिकॉज ऑफ इव्हॉल्युशन. ओके, त्यानंतर ह्या गोष्टी झाल्या. पुढे बघा, आपण प्लांट्स घेतले. आता प्लांट्ससाठीचं उदाहरण. ओके, प्लांटसाठीचं उदाहरण म्हणजे समजा आंबा घेतला आणि चिक्कू घेतला. हा समजा आंबा आहे, आंब्याला असा देठ असतो, बरोबर आहे, त्याला पानं असतात बघा, अशी पानं असं लागलेले आहेत समजा. ओके, आणि हा चिक्कू घेतला, चिक्कू पण एकसारखाच दिसते. ओके ठीक आहे, हा आंबा घेतला, हा चिक्कू घेतला, गोलकड्या काढला, ठीक आहे. आता ह्यामध्ये पण काय काय सिमिलरिटीज आढळतात आपल्याला बघा. जर पहिली गोष्ट बघितली, लिप शेप, पानाचा आकार बघाव, लिप शेप कसा आहे, एकसारखाच वाटतोय ना. बघितलं तर वरच्यावरनं बघितलं तर कसं दिसते, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल, वरनं बघितल्यावर कसं वाटतं, एकसारखं वाटतंय. ओके, पहिली गोष्ट लिप शेप बघितला, एकसारखाच दिसतोय बऱ्यापैकी. समजा दुसरी गोष्ट काय बघितली या दोघांच्यातलं, लिप व्हेनेशन. लिप व्हेनेशन म्हणजे काय, शिरा असतात, शिरसन्यास असं मराठीमध्ये त्याला म्हणतात, शिरसन्यास. या शिरा असतात काय, हा, ह्या पानाच्या पण बघा आणि ह्यातल्या पानाच्या पण बघा, एकसारख्याच वाटतात अशा शिरा, बरोबर आहे की नाही. लिप व्हेनेशन. हा, किंवा आणखीन एक गोष्ट त्याच्यातली आपण बघू शकतो, लिप पेटॉल. लिप पेटॉल म्हणजे काय, त्याचा देठ, पर्ण देठ असतो ना, हा देठ. ओके, पानाचा देठ, पर्ण देठ. आता ह्याच्यामुळे काय लक्षात येतं, ह्याच्यामध्ये सिमिलरिटी आहे काहीतरी, ह्या फळामध्ये आणि त्या फळामध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे. मुळात हे चिक्कूचं फळ आहे, हे आंब्याचं फळ आहे, पण सिमिलरिटी आहे, त्यांच्या पानामध्ये सिमिलरिटी आहे, त्या पानाच्या पुढच्या देठामध्ये कुठेतरी सिमिलरिटी आहे. शिरसन्यास म्हणजे त्यांच्या जो शिरा असतात पानावरच्या त्याच्यावर कुठेतरी सिमिलरिटी आहे. याचा अर्थ दोघांच्या मध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे. का हे सिमिलरिटी, तर आपण असं म्हणू शकतो कारण की या दोघांचे सुद्धा पूर्वज कोणतरी एक असा व्यक्ती, कोणतरी एक प्लांट असणार आहे, आणि त्याच्यापासून इव्हॉल्व होत होत होता चिक्कू झाला, आणि हा कोण झाला, आंबा झाला. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके ठीक आहे. आता बघा, आपण दुसरा पुरावा एव्हिडन्सचाच बघूया. काय बघा दुसरा पुरावा, सेकंड एव्हिडन्स इज anatomical evidences. Anatomical. Anatomical म्हणजे इंटरनल.
मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल, बाह्यरूपिकीय, आणि अॅनाटॉमिकल म्हणजे इंटरनल, शरीरशास्त्रीय पुरावे, आतला शरीरशास्त्रीय पुरावे. ओके, आता काय बघा शरीरशास्त्र पुरावा, आपण उदाहरण घेऊया त्याच्यासाठी. एक आपण माणसाचा हात घेतला, हा समजा माणसाचा हात आहे असा. ओके, हा ह्युमन हँड. बरं, दुसरी गोष्ट आपण घेतली फोरलेग ऑफ ऑक्स, म्हणजे मांजरीचा पाय, फोरलेग ऑफ, किंवा कॅट्स फोरलेग, कॅटचा पाय, कॅट्स फोरलेग म्हणजे असाच असतो बघा, तो असा वाकलेला काहीतरी असा छोटासा मऊ खाली असतो, बरोबर आहे ना, कॅट्स फोरलेग. ओके, त्यानंतर आपण काय घेतलं, पॅथोजियम ऑफ बॅट म्हणजे काय, वटवाघळाचा चर्मपर. वटवाघूळ असते, वटवाघुळाचा चर्मपर म्हणजे त्याचं जे पंख असते ना, ओके, ते घेतलं आपण. समजा ते कसं तरी असं आपल्याला असं आतमध्ये असते आणि असं असं काहीतरी आहे समजा, ठीक आहे. दिस इज व्हॉट, मी काय सांगितलं बघा, दिस इज पॅथोजियम. जर असं याच्यामध्ये प्रोनाउन्सिएशन मध्ये एखादा शब्द मागे पुढे होईल बायोलॉजीमध्ये, ओके, ऑफ बॅट. त्यानंतर म्हणजे वटवाघळाचा चर्मपर म्हणतोय मी. आणखीन एक गोष्ट घेतली, फ्लिपर ऑफ व्हेल म्हणजे देवमाशाचा पर, देवमासा असतोय देवमासा, त्याचा पर घेतला, फ्लिपर ऑफ व्हेल. ओके, आता कसा दिसत असेल तो फ्लिपर ऑफ व्हेल, असं काहीतरी घेऊया. ओके, फ्लिपर ऑफ व्हेल, हे सगळे आपण घेतले. बरं, मला जरा सांगा, वरून बघितल्यानंतर ह्या सगळ्यांच्या मध्ये काय सिमिलरिटी दिसते का आपल्याला? सुपरफिशियल सिमिलरिटी असं म्हणतात. काय दिसते अको? डझंट सीन, काही दिसत नाही आपल्याला, सारखेपणा काहीच वाटत नाही या सगळ्यांच्या मध्ये, बरोबर आहे. सिमिलरिटी दिसत नाही, सुपरफिशियल सिमिलरिटी काहीच नाही. पण जर समजा आता ह्यातली आपण आता हाडं असणार आहेत, बरोबर की नाही, शरीरशास्त्रीय, इंटरनली बघितलं, एक्सटर्नली बघितलं तर काय पुरावा आपल्याला आढळत नाही, आपल्याला काय सिमिलरिटी वाटत नाही. पण आता इंटरनली हाडांचेच बघितलं तर हाडांची जी जोडणी आहे प्रत्येकाची, म्हणजे ह्याच्या हाडाची जोडणी बघा अशी कुठेतरी आहे. हा, इथं हाड बरोबर आपल्या माणसाचं जुळलेलं असते. सेम तसंच मांजरीचं सुद्धा असते. हा, डायरेक्टली मी काढत नाही, तुमच्या पुस्तकामध्ये काही दिलेल्या आहेत गोष्टी, ठीक आहे, अशा पद्धतीनं. ओके, किंवा मी ह्याचं घेतलं हाडांचं, त्यांचं हाडांचं कसं काढलेलं आहे बघा, असं घेतलं, असं आणि असं समजा घेतलं, ठीक आहे, ह्याचे हाड. त्यानंतर हा, ओके, म्हणजे आत बघितल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी वेगळं वेगळं दिसते, पण कुठेतरी कनेक्शन दिसते का नाही प्रत्येकामध्ये बघा, काहीतरी सिमिलरिटी वाटते का नाही हाडांच्या मध्ये, वाटते. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, इंटरनली जर बघितलं, शरीरशास्त्रीयरित्या जर बघितलं तर ह्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय आहे, काहीतरी सिमिलरिटी आहे. सिमिलरिटी आहे म्हणजेच याचा अर्थ काय दुसरा आपण लावू शकतो, ह्या सगळ्यांचा जो अँसिस्टर्स म्हणजे जो काही पूर्वज आहे तो कोणतरी एक असला पाहिजे, एक कोणतरी असला पाहिजे, आणि त्याच्यापासून इव्हॉल्व होत 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 हे चारही जण तयार झालेले असतील. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, पुढचा आपण जो काही एव्हिडन्स बघणार आहे तो म्हणजे फेस्टिजियल ऑर्गन्स. फेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगी. आता नेमका काय आहे बघा, तो तिसरा एव्हिडन्स बघणार आहे आपण इव्हॉल्युशनचा. फेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगे. ओके, काय असते बघा, आता सर्वसाधारणपणे सजीवामध्ये ज्या वेळेला इव्हॉल्युशन घडत असतं त्यावेळेला त्याच्या बॉडीतले जे काही स्ट्रक्चर्स असतात, काही स्ट्रक्चर्स प्राण्यांच्या मध्ये किंवा वनस्पतीमध्ये ज्या वेळेला इव्हॉल्युशन घडत असतं त्यावेळेला काही स्ट्रक्चर्स, त्याच्या काही भाग त्याच्या शरीराचा, काही सम स्ट्रक्चर्स बिकम युजलेस, त्याच्यासाठी ते युजलेस ठरतात, काहीच कामाचे ठरत नाहीत. आणि ते युजलेस ठरलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याच्या बॉडीतलं, त्याच्यामध्ये हळूहळू काय व्हायला चालू होतो, चेंज व्हायला चालू होतो, हळूहळू बदल व्हायला चालू होतो. आणि एक विशिष्ट काळ गेला, जे युजलेस ठरलेलं स्ट्रक्चर आहे, जो भाग आहे तो विशिष्ट काळ गेला तो की काय होणार असतं, डिसअपिअर होणार असतं, दिसायचं बंद होणार असतं. पण त्याला कितीतरी कोट्यावधी वर्ष जायला लागतात, कितीतरी वर्ष जावी लागतात. लक्षात आलं का बघा, म्हणजे
काही स्ट्रक्चर चेंज होतात म्हणजे डिजनरेट व्हायला चालू होतात, ऱ्हास पावायला चालू होतात. लक्षात ठेवा, हा शब्द महत्वाचा आहे. डिजनरेट, ऱ्हास पावायला चालू होतात, हळूहळू कमी कमी व्हायला चालू होतात. का? कारण इव्हॉल्युशन झालं, इव्हॉल्युशन मध्ये काही भाग हा युजलेस झाला. आता उदाहरण देतो, याचं उदाहरण देतो बघा. एक्झाम्पल, आधी माकड होतं, बरोबर आहे, आणि त्याच्यापासून माणूस झाला. माकडाचा जर विचार केला तर माकडाला काहीतरी अशी हे जरा शिपूट आहे, शिपूट होते. पण जसं इव्हॉल्युशन झालं आणि इव्हॉल्युशन पासून जसा माणूस तयार झाला तसं त्याला ह्या शिफ्टीची काही गरज नव्हती. कुणाला? माणसाला. बरोबर आहे. इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन आपण पॉइंट बघणार आहे पुढे चॅप्टर मध्ये. ह्याची गरज तर नव्हती शिफ्टीची, पण ती शिपूट आता काय व्हायला लागली, हळूहळू तिच्यामध्ये चेंज व्हायला लागली. ती युजलेस झाली ना, काय कामाची नाही झाली, तिच्यामध्ये चेंज व्हायला लागली. आणि चेंज झालेली म्हणजे काय चालू झालं, तिच्यामध्ये डिजनरेशन, डिजनरेट व्हायला लागली, ती ऱ्हास पावायला लागली. हळूहळू ऱ्हास पावत, एकदम ऱ्हास पावणार नाही ती, पण हळूहळू ऱ्हास पावता 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 ती एक दिवस डिसअपिअर होईल. डिसअपिअर म्हणजे दिसायची बंद होईल. परंतु असं जरी असेल तरी ह्या माणसामध्ये असे काहीतरी छोटेसे पुरावे ती सोडून जाईल, छोटासा पुरावा, कारण की ती पूर्णपणे तर होणार नाही ना नष्ट. लक्षात आलं का बघा, असा एक पुरावा सोडून जाईल की आपल्याला समजेल की हा इथं शिपूट होते. लक्षात आलं का बघा. ह्याचा अर्थ काय, दिस इज एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे इव्हॉल्युशन झालंय हे दिसतंय ना ह्याच्यावरनं असं दिसतंय की माकडापासून माणूस आलाय म्हणजे. बरोबर आहे की नाही? कारण का, काहीतरी माणसाच्या शरीरामध्ये असं असणार आहे जे शिपूट इथं होती हे दर्शवणार आहे. बरोबर आहे. आणि म्हणजे काय, माकड होता, त्याला शिपूट होती, ती हळूहळू काय व्हायला लागली, डिजनरेट, ऱ्हास पावायला लागली, कारण इव्हॉल्युशन घडत गेलं. ऱ्हास पावत 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 आता ती डिसअपिअर झाली, पण छोटासा पुरावा बॉडीमध्ये राहिलाय. ठीक आहे. आता असे कोणते कोणते ऑर्गन्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, असे कुठले कुठले ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये जे दाखवतात की हा इव्हॉल्युशन इज देअर, इव्हॉल्युशन झालेलं आहे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. त्याच्यातला पहिला पार्ट आहे तो म्हणजे अपेंडिक्स. बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. मराठीमध्ये त्याला अंत्रपुच्छ असं म्हटलं जातं, अपेंडिक्स. ओके. हा जो अपेंडिक्स असतो, तुमचं जे मोठं आतडं आहे, समजा मोठं आतडं, त्या मोठ्या आतड्याला येऊन जिथं लहान आतडं कनेक्ट होतं ना, तिथंच हा बरोबर असा असतो. समजा असा आहे, हा मोठ्या आतड्याला बरोबर कनेक्टेड असतो. खरं कुठं, जिथं लहान आतडं जुळणार आहे ना, हा स्मॉल इंटेस्टाइन आणि हे लार्ज इंटेस्टाइन, मोठं आतडं, त्याच्या बरोबर इथं हा काय आहे, अपेंडिक्स हा भाग आहे. आता माणसामध्ये हे जे अपेंडिक्स आहे ते युजलेस आहे, काहीच काम नाही आहे त्याचं. युजलेस आहे, फुल्ली युजलेस आहे, काहीच काम नाही आहे. पण हे जे अपेंडिक्स आहे हे फुल्ली फंक्शनल आहे. फुल्ली फंक्शनल कुठं आहे, कुणामध्ये आहे, माणसामध्ये तर काही काम नाही. पण जे रुमिनंट्स असतात, म्हणजे गाय, उदाहरणार्थ गाय, ह्या गायीसारख्या प्राण्यांच्या मध्ये मात्र फुल्ली फंक्शनल काम, फुल्ली काम करत असते. ह्याचा अर्थ आपल्याला काय दिसते हो, ह्याचा अर्थ एक गोष्ट दिसते ह्याच्यावरनं की गाय असून दे, माणूस असून दे, अँसिस्टर, पूर्वज कोणतरी एक होता आणि हळूहळू हे करत गेले. बरं, ती जी गाय असते, लक्षात ठेवा, गायीला ते अपेंडिक्स असतं, ते फुल्ली फंक्शनल म्हणजे फुल्ली वापरात कसं काय असतं, कारण की गायीला सेल्युलोज पचवावं लागतं. आपल्याला माहिती आहे गायीला सेल्युलोज पचवावं लागतं, त्याच्यासाठी तिथं फंक्शनल असतं हे अपेंडिक्स. ओके. आपल्यासाठी मात्र कसं आहे, ते युजलेस आहे. हा आपल्या बॉडीतला एक लक्षात ठेवायचा अवशेषांग आहे, व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. दुसरा ऑर्गन कुठला आहे, समजा आपल्या बॉडीतलं इयर मसल्स. समजा इयर मसल्स, आपल्या कानाचे मसल्स आहेत ते इयर मसल्स. आता इयर मसल्स कडे तुम्ही जर बघितलं, म्हणजे कानाचे स्नायू, हे आपलं जे कानाचे स्नायू आहेत, आपण काय असं कान असं 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 करून, समजा एखादी मैत्रीण जरी दिसली आपली तरी असं असं काय करतोय आपण, ते कान हलवतोय किंवा अशी कुठला आपण असं हे करतोय का, हालचाल करतोय का कानाची अशी 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 करून, नाही होत. आपल्या पण काय हालचाल होते काय, नाही होत. म्हणजे ह्याचा स्पेशल असा काय आपल्यासाठी वापर नाही, यूज नाहीच आहे. पण ते आहेत का नाही, याचा अर्थ काय, ते असं काहीतरी शो करत आहेत, असं काहीतरी दाखवत आहेत की इव्हॉल्युशन घडत आले आणि ते अजून इथं आहेत. युजलेस आहेत, बरोबर आहे, पण तिथं ते आहेत. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके. इयर मसल्स. तिसरा पुरावा जर म्हणाल तुम्ही तर बघा, हा आता ह्यांचं इयर मसल्सचं अनेक बघा, इयर मसल सुद्धा युजलेस आहेत. कुठं, माणसामध्ये. माणसामध्ये काय गरजेचं आहे का, हे पण नाही. बरोबर आहे की नाही,
पण जे तुम्ही हे बघा, कुत्रा बघा, तुम्ही मांजर बघा, मांजर मात्र जर का उंदराला वगैरे बघितलं तर काय करतंय, असं असं हे हलवते की नाही, कुणाला, आपल्या कानाला हलवते, म्हणजे फंक्शनल आहे त्याच्यामध्ये इयर्स मसल्स, हे जे आहेत ते काम करतात, पण आपल्यामध्ये करत नाहीत. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा तिसरा व्हेस्टिजियल ऑर्गन्स जो आपल्या बॉडीमध्ये आहे तो म्हणजे टेल बोन. आता टेल बोन म्हणजे माकड हाड, ठीक आहे, टेल बोन किंवा त्याला आपण माकड हाड असं देखील म्हणतो. म्हणजे जर का तुम्ही हे आपली जी पेल्विक कॅव्हिटी आहे, ठीक आहे, ही कॅव्हिटी आहे जी, तर जर आपण हे केली त्याच्यामध्ये बरोबर, तर खाली असं माकड हाड बरोबर छोटंसं इथं आहे, ठीक आहे, माकड हाड आहे. हे माकड हाड आपल्या बॉडीमध्ये आहे, बरोबर आहे, पण आपल्यासाठी त्याचा सध्याचा यूज काय आहे का हो, नाही. मग हाय गुणासाठी, माकडासाठी वगैरे समजा, तिथं बरोबर कनेक्ट काय होत्या, शेपूट, तिथं बरोबर इवन शेपूट कनेक्ट होत्या. याचा अर्थ काय, आपण असं म्हणू शकतो ह्या माणसाला पण आधी कधीतरी काय होती, शेपूट होती, ती काय झाली, डिसअपिअर झाली, पण त्याचा छोटासा पुरावा म्हणून ते माकड हाड आपल्या बॉडीमध्ये राहिले बघा, ठीक आहे. ह्यावरनं आपल्याला समजते एखादं माकड आहे आणि एखादा माणूस आहे, ह्या दोघांचा सुद्धा पूर्वज जो आहे तो कोणतरी एक होता, ह्या दोघांचा सुद्धा पूर्वज एक होता, हळूहळू डेव्हलप होत आली. ओके, ठीक आहे. पुढं आणखीन एक हे बघा, बॉडी हेअर इन ह्युमन्स, चौथा हे आहे बॉडी हेअर्स. माणसाच्या अंगावर हेअर्स असतात, केस असतात, एका माणसाला बरेच जास्त केस असतात. बरं, त्याचा माणसाला जास्त काय असा उपयोग आहे का, असं काय आहे का की माणसाच्या अंगावरती केस आहेत त्याच्यामुळे थंडीत काश्मीरमध्ये गेला उघडा फिरला तरी चालतोय, शक्यच नाही, इम्पॉसिबल आहे, बरोबर आहे की नाही, असं होणार नाही आहे. मग काय, कशामुळे आलेले आहेत ती केस, ते इव्हॉल्युशनचा एक हे आहे, इव्हॉल्युशन होत आहे, पण त्याचा काहीतरी छोटासा पुरावा ते राहिलेला आहे अजून, लक्षात आलं बघा, ते डिसअपिअर होणार आहे, डिजनरेट होणार आहे, त्याच्या पुढच्या पिढीत जाईल तसं त्याची काय केसांची गरज नाही तसे ते निघून जात राहणार आहेत, पण ते आता सध्या त्याच्या बॉडीवर आहेत, लक्षात ठेवा. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. वापर तर काय ऍक्च्युअली युजफुल असं काय नाही आहे ते बॉडी हेअर्स पासून. बरं, आणखीन एक समजा पुढचा विसडम टूथ. पुढचा हे आहे तो म्हणजे विसडम टूथ. आता विसडम टूथ म्हणजे काय, अक्कल दाढ. तुमचे दात असतात का नाही, त्याच्या शेवटची एक मोठी दाढ अजून कदाचित काही जणांना आलेली नसेल किंवा काही जणांना येत असेल किंवा काही जणांना येणार असेल, ठीक आहे. मुळात खाण्यासाठी, जेवण चावण्यासाठी वगैरे त्याचा काहीही वापर होत नाही, पण ते आपल्यामध्ये आहे की नाही, म्हणजे आपल्यासाठी ती युजलेस आहे, काही प्राण्यांच्या मध्ये कदाचित ती युजफुल असेल. ह्याचा अर्थ काय, ह्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये वेस्टिजियल आहेत, वेस्टेज आहेत, अवशेषांगे आहेत, पण ते आहेत, याचा अर्थ ती इव्हॉल्युशनची काय, लक्षात ठेवा, महत्वाचे पुरावे आहेत. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय करूया, आता पुढचा पुरावा बघा, महत्वाचा पुरावा आहे, अत्यंत महत्वाचा पुरावा आहे, लक्षात ठेवा. आता हे तीन आपण पुरावे जे एव्हिडन्सचे आहेत ती बघितलेले आहेत, 3 पुरावे. ओके, चौथा पुरावा, महत्वाचा पुरावा जो बघणार आहे आपण तो म्हणजे बघा, पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजे काय, तर मराठीमध्ये म्हणाल तर पुराजीव विषयक पुरावे, पुराजीव विषयक, जीवाश्म विज्ञान, पुराजीव विषयक, जीवाश्म विज्ञान. आता आपली ही सध्या समजा पृथ्वी आहे. ओके, पृथ्वीवर कितीतरी ॲनिमल्स आहेत, कितीतरी प्राणी आहेत, झाडं आहेत, म्हणजे प्लांट्स आहेत. आणि काय झालं, समजा एखादा हे आले, फ्लड आला, म्हणजे एखादा पूर आला मोठाच्या मोठा, किंवा समजा एखादा अर्थक्विक आलं, अर्थक्विक, भूकंप आला, किंवा सुनामी आली, होलकॅनो आला, होलकॅनो म्हणजे ज्वालामुखी, होलकॅनो म्हणजे काय पण एखादी आपत्ती घडली समजा, तर आपत्ती घडल्यानंतर हे जे आहे ते जमिनीखाली असं गाडलं जाणार, आतमध्ये गाडलं जाणार. आणि समजा आपण हे जे आतमध्ये गाडलेलं आहे, समजा हा एखादा प्राणी आतमध्ये गाडलेला आहे, ह्या आतमध्ये गाडलेल्या प्राण्याचा जर आपण बाहेर काढून अभ्यास केला, कारण कितीतरी वर्षापूर्वी गाडला गेलाय ना, बऱ्याच काळापूर्वी गाडला गेलाय ना, बरोबर आहे की नाही, तर बऱ्याच काळापूर्वी गाडले गेलेल्या
प्राण्याचं एखाद्या समजा असं झालं, हे जे गाडलेलं आहे खाली, हे गाडलेलं समजा माणूसच आहे, माणूस होता समजा, लक्षात ठेवा. आणि हे बाहेर काढला त्याला, आणि त्याच्यावरून आपल्याला काय समजलं, हा जुना माणूस, लई वर्षापूर्वीचा माणूस आहे. आणि त्यावरून आपल्याला समजणार की माणूस आधी असा होता, आत्ता जरा ह्याच्यापेक्षा वेगळा असणार आहे, आणि आधी असा होता. त्यावरून काय समजते, माणूस सुद्धा काय होत आलाय, इव्हॉल्व्ह होत आलाय, हळूहळू डेव्हलप होत आलाय. मग सगळ्यात व्हेरी मच इम्पॉर्टंट जी गोष्ट राहते, जी हे गोष्ट आपण बाहेर काढली, त्याचा आपल्याला एज डिसाईड पहिला करायला पाहिजे. हा कधी सापडलाय ते डिसाईड करायला पाहिजे. आणि हे याचं एज डिसाईड करण्यासाठी जी सगळ्यात व्हेरी मच IMP इम्पॉर्टंट जी काही हे वापरली जाते, मेथड वापरली जाते, त्या मेथडचं नाव आहे कार्बन डेटिंग मेथड. आता ही जी बघा आपण बघणार आहे कार्बन डेटिंग मेथड. कार्बन डेटिंग मेथड, ही जी कार्बन डेटिंग मेथड आहे, जी आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे एज डिसाईड करण्यासाठी महत्वाची ठरते, ती एक व्यक्ती म्हणजे एक संशोधक ज्यांचं नाव आहे विलार्ड लिबी, या संशोधकाने शोधून काढलेली आहे. आणि या शोधाबद्दल विलार्ड लिबी ही जी काही त्यांनी पद्धत शोधून काढली कार्बन डेटिंगची, त्यांना नोबेल प्राइज 1960 मध्ये या शोधासाठी नोबेल प्राइज भेटलेला आहे, लक्षात ठेवा, व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता नेमकी मेथड काय आहे याच्याबद्दल हे थोडंसं आपण बघूया. सर्वसाधारणपणे जर आपण विचार करायला गेलो तर कार्बनची आपण 2 समस्थानिक आयसोटोप्स घेऊया, ठीक आहे. एक C12 आणि दुसरं C14, ही 2 समस्थानिक आहेत. असा समस्थानिक म्हणजे काय आपण त्याच्या आधी बघितलेलं आहे, 8वी मध्ये तुम्हाला माहिती आहे आयसोटोप्स म्हणजे काय. ही कार्बनची 2 आयसोटोप्स घेतली आपण, ठीक आहे. ह्याच्यातला जो हा C14 असतोय की नाही, हा रेडिओ ऍक्टिव्ह असतोय. आता रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे काय, हा किरणोत्सारी आहे, ठीक आहे. बाहेरून आत असा किरणोत्सारी येतो असं लक्षात ठेवा सिंपल भाषेमध्ये, ओके. हा मात्र नॉर्मल आहे. जनरली आपण जर कार्बनची 2 समस्थानिक बघितली. आता C12 म्हणजे याचा ऍटॉमिक मास किती असेल 12, आणि C14 म्हणजे याचा ऍटॉमिक मास किती असेल 14. ह्या दोघांचाच वापर करून, हे दोघं म्हणजे कोण झालेले, कार्बनच ना, ठीक आहे. ह्या दोघांचाच वापर करून CO2 बनते, कारण ह्यांच्यामध्येच ऑक्सिजन मिसळतोय आणि काय तयार होते, CO2 तयार होते. म्हणजे जो CO2 तयार झालाय त्याच्यामध्ये हा पण आहे आणि हा पण आहे, दोघं पण आहेत. पण त्याच्यापैकी एक कोण आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे, आणि एक नॉर्मल आहे, असं लक्षात ठेवा सिंपल भाषेमध्ये, CO2. आता इथं CO2 तयार झाला, कार्बन बसणं ऑक्सिजन मिसळून CO2 तयार झाला. हा जो CO2 आहे हा काय आहे, जे प्लांट्स असतात ते प्लांट्स फोटोसिंथेसिस प्रक्रियेसाठी वापरतात. आता फोटोसिंथेसिस काय आहे हे पण आपल्याला माहिती आहे, सिंपल भाषेमध्ये सांगितलं. समजा हे झाड आहे असं धरूया. झाड मुळातनं काय घेते, मुळापासून H2O घेते, वरून काय घेते, CO2 घेते. बघा आहे ना, जायला लागले ना CO2 त्याच्याकडं, आणि या CO2 आणि H2O वापर करून ते स्वतःसाठी अन्न तयार करते. एवढं सिंपल भाषेमध्ये लक्षात आलं. तीच प्रक्रिया म्हणजे काय, फोटोसिंथेसिस. म्हणजे फोटोसिंथेसिस ला या प्लांटनं काय वापरलं, CO2 चा यूज केला. आणि हे समजा प्लांट आहे, हे प्लांट जे काही अन्न तयार करणार आहे, समजा ग्लुकोज तयार करणार आहे, फूड तयार करणार आहे, ह्या फूड मध्ये सुद्धा CO2 चा त्या भाग आहे की नाही, म्हणजे या कार्बनचा भाग अंश आहे की नाही. या बरं, कार्बनचा अंश आहे म्हणजे कुणाचा अंश आहे, ह्या दोघांचा अंश आहे. ह्या C12 चा पण अंश आहे आणि C14 चा पण अंश आहे, बेसिकली सिम्पली. आता हे जे फूड आहे, समजा अन्न आहे, एखाद्या प्राण्याने खाल्लं, हा एखादा समजा प्राणी आहे. बरं ठीक आहे, माझं चित्र चांगलं नाही आहे, ओके. हा एखादा प्राणी आहे, त्यानं हे फूड खाल्लं, अन्न खाल्लं. ह्याचा अर्थ ह्या प्राण्यामध्ये सुद्धा ही 2 जण आली, कारण अन्न आलं, अन्नाबरोबर कार्बन आला म्हणजे कार्बन मध्ये ही 2 सुद्धा आली त्याच्या बॉडीमध्ये. आता हा समजा सध्या प्राणी जिवंत आहे, लाईव्ह आहे, जिवंत आहे. जोपर्यंत हा लाईव्ह असतो, जोपर्यंत हा जिवंत असतो, तोपर्यंत
जे ह्याच्या शरीरामध्ये आलेलं C12 आहे आणि ह्याच्या शरीरामध्ये आलेलं C14 आहे हे कॉन्स्टंट राहतं, कॉन्स्टंट. हा जोपर्यंत हा लाईव्ह आहे, जिवंत आहे, तोपर्यंत C12 आणि C14 हे दोघं सुद्धा कॉन्स्टंट राहतात, काही बदलत नाहीत. हा गोष्ट क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. पुढं काय होतंय बघा, ज्या वेळेला ह्याचा मृत्यू होतोय, हा मेला, समजा मृत्यू झाला याचा, ओके, हा ह्याचा मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्पॉर्टंट होते त्या काय बघा, ह्या दोघांपैकी आता C14 याच्या बॉडीतच राहणार आहे. हा मेला तरी, हा मेला आणि कुठेतरी जाऊन पडलाय समजा, C14 C12 त्याच्या बॉडीतच आहे, पण C14 कसा आहे हो, इथं सांगितलं बघा, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. तो हळूहळू काय होईल, जायला चालू होईल. समजा आत येताना, याच्या बॉडीत आत येताना C12 सुद्धा 2 होते आणि C14 सुद्धा काय होते, 2 होते. हा ज्या वेळेला मेला त्यावेळेला हा C14 काय चालू झाला, जायला बाहेर चालू झाला. जायला झाला म्हणजे चालू किती, समजा आता एकच राहिला, म्हणजे यांचा रेशो बदलला का नाही, यांचा रेशो बदलला. आता 2:1 आला ना, रेशो बदलला. म्हणजे या दोघांचा रेशो बघा, एक गोष्ट ह्या दोघांचा रेशो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यातलं C12चं आता सध्याचं प्रमाण, ह्या दोन गोष्टी आपण जर चेक केल्या बघा, दोन गोष्टी, एक ह्या C14 आणि C12चा रेशो, एक पहिली गोष्ट चेक केली, आणि दोन ह्या C14चं सुद्धा प्रमाण आणि C12चं सुद्धा प्रमाण, किंवा C14ची काहीतरी रेडिओ ऍक्टिव्हिटी असणार आहे ना, काहीतरी ते किरणोत्सर्जित करत असणार आहे ना, ह्या दोन गोष्टी जर आपण चेक केल्या तर त्याच्या आधारावर आपण ह्या नेमका जो प्राणी आहे हा कधी मेला होता हे सांगू शकतो. कारण मेल्यानंतर C14 जायला चालू झाला ना, मेल्यानंतर काहीतरी विशिष्ट काळानंतर काहीतरी थोडा जाईल ना, ते मग चेक करून वैज्ञानिक पद्धतीनं आपण ह्या जो मेला कधी, समजा एक 10,000 वर्षानंतर गावला, तर अंदाजे याचं वय सांगू शकतो. दिस मेथड इज नोन ॲज कार्बन डेटिंग मेथड. लक्षात ठेवा, विच इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट मेथड. ओके, IMP, व्हेरी IMP मेथड आहे, ह्यालाच कार्बन डेटिंग मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. आता ही जी कार्बन डेटिंग मेथड आहे, ही कार्बन डेटिंग मेथड जे अँथ्रोपॉलॉजी आहे, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानव वंशशास्त्र, जे मानव वंशशास्त्र आहे बाबा, होमोसेपियन हे सगळं काय म्हणतोय की नाही आपण, ते सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी दिस कार्बन डेटिंग मेथड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. किंवा हिस्ट्रीमध्ये म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना, कारण की इतिहास हा अभ्यास करत असताना आपल्याला साधनांची फार गरज असते आणि ती मिळालेली साधनं नेमकी कोणत्या काळाची आहेत ते बघणं फार गरजेचं असते, आणि त्याच्यासाठी कार्बन डेटिंग मेथड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर IMP ठरत असते, लक्षात ठेवा. ओके, आणखीन कशी महत्वाची ठरते बरं, ही झाली कार्बन डेटिंग मेथड. नेमका आपल्याला काय बघायचं आहे, पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पुराजीवविषयक पुरावे नेमके कसे हे होतात, ते मेन पॉईंट तो बघायचा आहे. पण त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, एखादा प्राणी आहे आणि त्या प्राण्याचं एज कसं शोधायचं, तर एज शोधण्यासाठीची मेथड कुठली, कार्बन डेटिंग मेथड. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, आता पुढे बघा. समजा आता जमीन आहे, तर दारात गेला की तुमच्या जमीन आहे अशी, ठीक आहे, खाली खोदत गेला, बरंच खाली खोदत गेला, बरंच. समजा ही जमीन आहे, आता इथं वरती आहे तुम्ही, ठीक आहे, इथं वरती आहे, मी खोदत गेलो, खाली खोदत गेलो, बरंच लांब खोदत गेलो. समजा खोदत जाता इथं मला काहीतरी हाडं सापडली, इथं मला काहीतरी हाडं सापडली, इथं मला काहीतरी हाडं सापडली, इथं मला काहीतरी हाडं सापडली. बघा, हित नाही, जरासं तुमच्या पुस्तकाप्रमाणे आपण जाऊया, ठीक आहे. इथनं खोदत निघालाय तुम्ही, खाली खोदला, इथं काहीतरी हाडं सापडली, इथं काहीतरी सापडली, इथं काहीतरी सापडली, इथं काहीतरी सापडली, इथं काहीतरी सापडली. आता मला जरा सांगा, सगळ्यात जुनं कोण मेलं असेल हो, हे ना, सगळ्यात आधी हे मेलं असेल, बरोबर की नाही. हे पहिला मेलं, ह्याच्यावरती काहीतरी माती आली, परत त्यांच्यावर काहीतरी असं थर होत गेलं. याचा अर्थ काय, आपल्याला जे इथं सगळ्यात खाली गावणार आहेत ते पहिल्यांदा सगळ्यात जुने असणार आहेत, सगळ्यात जुने, मग ह्याच्यापेक्षा हे नवीन, त्याच्यापेक्षा हे नवीन, त्याच्यापेक्षा हे नवीन, त्याच्यापेक्षा हे नवीन.
बरोबर आहे की नाही? म्हणजे जर आपण खाली खोदत गेलो तर आपल्याला काय ना काहीतरी एकमेकांमध्ये रिलेशन सापडणार, आणि दिस रिलेशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे कसं, उदाहरणामध्ये जर बघायचं गेलं तर सगळ्यात खाली जर तुम्ही बघितला तर इनव्हर्टिब्रेट्स सापडतात. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे ह्या एवढ्या भागामध्ये इनव्हर्टिब्रेट्स सापडतात. आता इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय? ज्यांना पाठीचा कणा नाही, असे ज्यांना पाठीचा कणा, सापाला पाठीचा कणा आहे का? नाही. म्हणजे तसले प्राणी उदाहरणामध्ये कसे पण घ्या, असे प्राणी वेगवेगळे बाबा, ते गोगलगाय म्हणा, गोगलगाई सारखे प्राणी, किंवा माश्यासारखे ह्याच्यातले प्राणी ज्यांना हे आहेत पाठीचा कणा नाही, असे वेगळे वेगळे प्राणी. लक्षात ठेवा, मी उदाहरणं फक्त घ्यायला लागलोय. हा, असे प्राणी ह्या भागामध्ये सापडणार, इनव्हर्टिब्रेट्स. किंवा सापासारखे प्राणी वगैरे इथं सापडणार. ठीक आहे, सापासारखे प्राणी वर सापडणार, सॉरी, सापासारखे प्राणी. आता हे झाले खालचे इनव्हर्टिब्रेट्स, ज्यांना कणाच नाही असे. ठीक आहे, वर गेला तुम्ही, सापसारखे प्राणी, सरीसृप, रेप्टाईल्स सापडणार. रेप्टाईल्स, साप सापडणार, सापासारखे प्राणी, सरीसृप म्हणतात त्याला. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे, जुनी पहिल्यांदा जी आपल्याला सापडली, ही जुनी ना, जुनी कशी होती? इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजे त्याच्यापासून इव्हॉल्युशन झालं आणि कोण झाले? रेप्टाईल्स. बरोबर आहे की नाही? आणि पहिल्यांदा जे हे सुरुवातीला जे सापडतात ते सापडतात मॅमल्स. आता मॅमल्स म्हणजे काय? पक्षी किंवा सस्तन प्राणी. आपण सस्तन प्राणी आहे ना, बरोबर आहे? वाघ, सिंह, हरिण सस्तन प्राणी आहेत. मोठे मोठे चांगले पक्षी वगैरे इथं प्राणी सापडतात. ह्याच्यावरनं आपल्याला काय समजते हो? ह्याच्यावरनं एकच गोष्ट समजते, पहिल्यांदा हे इनव्हर्टिब्रेट्स, त्याच्यावरनं पुढे पुढे इव्हॉल्युशन होत कोण झाले? रेप्टाईल्स. आणि रेप्टाईल्स पासूनच कोण तयार झाले? मॅमल्स. म्हणजे रेप्टाईल्स वरनच, सरीसृप सापासारख्या प्राण्यांच्या पासूनच हळूहळू इव्हॉल्युशन होत कोण झाले तयार? मॅमल्स तयार झाले. टाकते ना कनेक्शन लिंक? बरोबर आहे की नाही? बरं, त्यांचा आपण एज पण शोधू शकतो. एज पण ह्यांचं सगळ्यात जुनं एज असणार आहे, ह्यांचं सगळ्यात नवीन एज असणार आहे. एज कसं शोधू शकतो? कार्बन डेटिंग मेथड. लक्षात आलं का? बघा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट, व्हेरी IMP. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पुरावा असणार आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, पुराजीवविषयक पुरावे. ओके, मला वाटतं ही गोष्ट क्लिअर झालेली असावी. आता जर आपण पुढचा पॉइंट जर बघितला, पुढचा पुरावा जर बघितला, तर तो आहे कनेक्टिंग लिंक्स. काहीतरी कनेक्टिंग लिंक्स असतात. म्हणजे बघा काय आहे ते. ओके, पाचवा पुरावा. काय असतात कनेक्टिंग लिंक्स? मी सिंपल पहिला उदाहरण घेतो. तुमच्या पुस्तकाच्या आधी जरासं वेगळं एक उदाहरण घेऊन सांगतो. आधी माकड होतं. हे माकड आहे समजा. बापरे, ठीक आहे, माझं चित्र असंच आहे. हे माकड आहे समजा. ओके, मंकी. त्याच्यापासून आपण असं म्हणतो इव्हॉल्व होत कोण झाला होता यार? माणूस. हा माणूस आहे. बरं, मी काय म्हणतोय, ह्या डायरेक्टली माकडापासून माणूस नसेल हो. काहीतरी पहिल्यांदा की नाही असा एप झाला असेल. एप असते ना, एप वानर असं म्हणतोय बघा, तसा कोणतरी तयार झाला असेल. ह्या दोघांच्या मध्ये हा कनेक्टिंग लिंक आहे. हा ना माणसासारखा आहे ना माकडासारखा आहे. ह्याला शिपूट नाही आहे. बरोबर आहे की नाही? पण याच्या अंगावर केस आहेत. ह्याच्याकडे शिपूट पण नाहीत आणि केस पण नाहीत. लक्षात आलं का? बघा, ह्याला मात्र शिपूट आहे, ह्याला मात्र केस आहेत, ह्याला मात्र शिपूट नाही. म्हणजे हा या दोघांच्यातली काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे, मधला लिंक आहे. म्हणजे हळूहळू डेव्हलप होत आता माणूस होत गेला. असे कनेक्शन आहे. लक्षात ठेवा, हे कनेक्शन आपण बघू शकतो. आता त्याची जर उदाहरणं आपण व्यवस्थितरित्या जर बघितली तर उदाहरण घेऊया आपण. अर्थवॉर्म म्हणजे गांडूळ. हे गांडूळ आहे समजा, अर्थवॉर्म. हा, जमिनीखाली जे सापडतं ते. असं म्हणतात अर्थवॉर्म. आपण ज्या वेळेला क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हा चॅप्टर बघणार आहे त्यावेळेला ह्याच्यातलं हे सगळं पाहणार आहे परत, सगळंच्या सगळं. ठीक आहे. अर्थवॉर्म हा ॲनेलिडा या प्रकारातला येतो. कुठल्या? ॲनेलिडा, किंवा त्याला मराठीमध्ये आपण वलई प्राणी किंवा वलई प्राणी असं म्हणू शकतो. ओके, ठीक आहे, आपण सध्या त्याच्यावर जास्त हे करायला नको. ॲनेलिडा ग्रुप मधला हा अर्थवॉर्म येतोय. ह्या अर्थवॉर्म पासूनच इव्हॉल्व होत हळूहळू कॉकरोच झाला असं म्हणतात. कॉकरोच. ठीक आहे, ह्याच्यापासूनच इव्हॉल्व झालाय कॉकरोच म्हणजे झुरळ. ओके, आता हा जो कॉकरोच झालेला आहे हा कॉकरोच अँथ्रोपोडा ग्रुपचा आहे. आर्थ्रोपोडा ग्रुपचा आहे. ह्याच्यापासून हा
हे झालाय, काय झालाय, इव्हॉल्व्ह होत झालाय. पण मी म्हटलं की डायरेक्ट इव्हॉल्व्ह हा ह्याच्यापासून झालेला नाही. ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी काय आहे, कनेक्टिंग लिंक आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये नेमकी कनेक्टिंग लिंक काय आहे, तर ह्या दोघांच्या मधला जो कनेक्टिंग लिंक आहे असा काहीतरी एक वेगळा दिसणार असा एक वेगळा प्राणी आहे, असं काढतो मी. त्याचं नाव आहे पेरिपेटस. पेरिपेटस. ओके. म्हणजे हा पेरिपेटस हा प्राणी जो होता, हा प्राणी ह्या दोघांच्यातलं काहीतरी कॅरेक्टर्स दाखवत होता. हा दोघांच्यातली कनेक्टिंग लिंक होता. म्हणजे ह्याच्यापासून पहिला हा बनला आणि मग ही कनेक्टिंग लिंक झुरळपर्यंत आली. आता हे असं कसं काय, वाय कसं काय, असं आपण कसं काय म्हणू शकतो, कारण की हा जो प्राणी पेरिपेटस आहे ह्याचे पण काही कॅरेक्टर्स दाखवतो आणि ह्याचे पण काही कॅरेक्टर्स दाखवतो. उदाहरणामध्ये जर म्हटलं तर बघा, उदाहरणामध्ये एक तर ह्याची सिगमेंटेड बॉडी म्हणजे खंडीभूत अंग, अंग त्याचं खंडीभूत असं सिगमेंटेड बॉडी असते. याला कशी असते, ह्या प्राण्याला सिगमेंटेड बॉडी असते, सिगमेंटेड बॉडी. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, स्किन असते ना, स्किन स्किन असते ती जराशी वेगळी असते. थिक क्युटिकल असतं त्याच्यावर, थिक असं वेगळं हे असते. लक्षात ठेवा, मी सिंपल सांगतोय. स्किन क्युटिकल आपण बघणार आहे परत हे त्या चॅप्टरमध्ये. लक्षात ठेवा, कुठला, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स मध्ये ह्या सर्व गोष्टी बघणार आहे. हा, सिगमेंटेड बॉडी आहे याच्याकडं. ओके. स्किन क्युटिकल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या अशा सेम गोष्टी ह्या आर्थ्रोवॉर्मकडे आहेत. लक्षात आलं का बघा, ज्या कुणाकडे आहेत ह्या पेरिपेटसकडे आहेत. हा, आणखीन काय त्याचे हे आहेत कॅरेक्टर्स आहेत. एक म्हणजे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम. आता ओपन सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे काय, 2 मिनिटांमध्ये फक्त बघा. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम ही आहे कुणाकडं, कॉकरोचकडं. हे ह्याच्याकडे नाही, ओपन सर्क्युलेटरी सिस्टम ह्याच्याकडे आहे. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन दाखवतोय ना, म्हणजे हा कनेक्टिंग लिंक आहे ना ह्या दोघांच्या मधली. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे आपण शरीराचा आपल्या जर विचार केला तर आपल्या शरीरामध्ये आपलं रक्त वाहून जाण्यासाठी शिरा आणि धमन्या आहेत, बरोबर आहे की नाही. पण ह्या कॉकरोचच्या शरीरामध्ये ओपन सर्क्युलेटरी म्हणजे शिरा आणि हे नाही, डायरेक्टली ओपनली असं रक्त इकडे तिकडे हे होत जाते. लक्षात ठेवा, ठीक आहे. आणखीन एक ट्रॅकियल रिस्पिरेशन. कसलं, ट्रॅकियल रिस्पिरेशन. ट्रॅकियल रिस्पिरेशन, रेस्पिरेशन, ट्रॅकियल रिस्पिरेशन, एवढं क्लिअर ठेवा. हे कुणाचं होतंय, कॉकरोचकडे होते. म्हणजे हा दोघांची काय आहे, कॉम्बिनेशन, कनेक्टिंग लिंक आहे. हे क्लिअर आहे गोष्ट, काय प्रॉब्लेम नाही आहे ना. ओके. कोण आहे तो प्राणी, पेरिपेटस. कनेक्टिंग लिंक. ओके. ह्यावरनं काय समजते आपल्याला, ह्यावरनं काय समजते, हा इव्होल्युशन झालेला आहे, इव्होल्युशन कन्फर्म आहे. कारण की हा प्राणी दाखवतोय बघा काहीतरी कनेक्टिंग लिंक. ओके. एप वरनं आपण समजू शकतोय बघा की हा माणसापासूनच ते बनलेलं असणार, कारण की माणसाच्या काही गोष्टी कोण दाखवते, एप दाखवते. आणि एप कुणाच्या काही गोष्टी दाखवते, माकडाच्या पण दाखवते. लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढे जर आणखीन बघितलं बघा, मगाशीच आपण बघितले रेप्टाइल्स, सर्प म्हणजे सरीसृप, सापासारखे प्राणी, रेप्टाइल्स जे होते ते रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप सापासारखे दिसणारे प्राणी हे इव्हॉल्युशन होत गेले आणि त्यांचं इव्हॉल्युशन कशात झालं, मॅमल्स मध्ये झाले. त्यांच्यापासूनच मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी तयार झालेत असं म्हणूया आपण. म्हणजे सापापासूनच आपल्यासारखे प्राणी तयार झालेत असं सिंपल सांगूया, सरीसृप पासून. ओके. पण हे डायरेक्टली असं झालेलं नाही, ह्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, एक कनेक्टिंग लिंक आहे, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता कनेक्टिंग लिंक कोण आहे, तर एक प्राणी आहे असं एक सिंपल, त्याचं नाव आहे डकबिल्ड प्लॅटिपस. काय नाव आहे त्याचं, डकबिल्ड प्लॅटिपस. ओके. डकबिल्ड प्लॅटिपस, सॉरी. ओके. डकबिल्ड प्लॅटिपस हा प्राणी. हा कनेक्टिंग लिंक कसा काय आहे ह्यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये, कारण की ह्या डकबिल्ड प्लॅटिपसला प्लॅटिपस अंडी देतोय, एक्स देतोय. मला सांगा, हा मॅमल्स सस्तन अंडी देतात का हो, नाही देत. पण हा डकबिल्ड प्लॅटिपस काय देतोय, अंड देतोय. जे कुणाचं हे आहे, रेप्टाइल्स आहे, रेप्टाइल्स देतात अंडी. पण हा डकबिल्ड प्लॅटिपस आहे त्याच्याकडं
एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅमरी ग्लँड आहे, म्हणजे दुग्ध ग्रंथी आहे. मॅमरी ग्लँड म्हणजे दुग्ध ग्रंथी आहे, जी कुणाकडे असते? सस्तन प्राण्यांच्याकडे असते. म्हणजे हा जो डकबिल्ड प्लॅटिपस आहे हा सरीसृपांचा पण काही कॅरेक्टर्स दाखवतोय आणि मॅमलचं सुद्धा काही कॅरेक्टर्स दाखवतोय. ह्याचा अर्थ हा दोघांच्यातली एक काय आहे? कनेक्टिंग लिंक आहे. ह्याच्यापासून पहिल्यांदा डकबिल्ड प्लॅटिपस सारखा प्राणी तयार झाला ज्याच्याकडे एक्स पण होते आणि मॅमरी ग्लँड पण होते. म्हणजे एक्स पण लेज करायचा तो टाकायचा आणि मॅमरी ग्लँड पण होते. ह्याच्यापासून मग सस्तन प्राणी झाले. म्हणजे तो कनेक्टिंग लिंक आहे, लक्षात ठेवा. किंवा याच्या शरीरावर महत्वाची आणखी गोष्ट बॉडी हेअर्स असतात. आणि बॉडी हेअर्स कुणावर असतात? मॅमल्सवर असतात. लक्षात आलं का? ह्यांच्या केस अंगावर असतात? नसतात. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, मला वाटतं या दोन गोष्टी तुम्हाला कनेक्टिंग लिंकच्या समजलेल्या असतील. ठीक आहे. ओके ओके. त्यानंतर आपण आणखीन एक पुढची गोष्ट सिंपल बघूया, तो म्हणजे सहावा जो हे आहे, सहावा एव्हिडन्स जो आहे, सहावा पुरावा, तो आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रिओलॉजिकल बघा, आपण बघूया. सहावा पुरावा एम्ब्रिओलॉजिकल. हा ओके, बरोबर आहे ना? एम्ब्रिओलॉजिकल म्हणजे भ्रूण विज्ञान विषयक. भ्रूण विज्ञान विषयक. आता हे काय बघा, ज्या वेळेला गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ सुरू होते, गर्भाची वाढ सुरू होते आणि त्या गर्भाची वाढ, समजा मी ह्युमन घेतला, माणूस घेतला, ह्युमन मध्ये पण गर्भाशयाची काहीतरी वाढ होत असणार आहे. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्याची गर्भाशयाची वाढ होत असते त्यावेळेला मी ती जी आकृती असते ना, जे काय असते की नाही ते घेतलं. समजा असं कुठेतरी असं काहीतरी दिसतंय, समजा सिंपली. समजा मी आणि काय घेतलं? फिश, माशाला घेतलं. तुमच्या याच्यामध्ये पुस्तकामध्ये दिलेली आहे डायग्राम ती. ओके, ती पण अशी काहीतरी दिसते समजा. इनिशियल स्टेजला, पहिल्या स्टेजला म्हणतोय मी, पहिल्यांदा सुरुवातीला. याची पण सुरुवात आहे ह्युमनची, फिशची पण सुरुवात आहे. किंवा सॅलेंडर म्हणजे प्राणी, एक सॅलेंडर. ओके, अशीच सेम दिसते समजा. पुढं टॉर्टाईज म्हणजे कासव. ओके, ते पण कसं तरी असं दिसते, असं धरूया. चिकन, कोंबडी, पिग म्हणजे डुक्कर, काऊ, गाय, ह्या सगळ्यांचं घेतलं. रॅबिट, सस्सा, ह्या सगळ्यांचं आपण काय घेतलं? गर्भ राहिल्यानंतर सुरुवातीची जी वेळ असते की नाही, त्या वेळचं आपण हे गर्भाचे हे घेतले. आपण बघितलं इनिशियल स्टेजला, सुरुवातीच्या स्टेजला हे सगळी सदा कसे दिसतात? सिमिलर दिसतात. मात्र पुढं पुढं जर तुम्ही बघाल, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर मात्र त्याच्यामध्ये काय होत आहे? चेंजेस होत आहे. आणि नवीन एकदम तयार झाल्यानंतर मात्र आपण बघतोय की फारच चेंज होत असतात. पूर्णपणे ते हे झाल्यानंतर, मूल एकदा पूर्ण तयार झालं बाळ की ते पूर्णपणे वेगळंच राहते. आणि जे सुरुवात जर तुम्ही बघितली तर सुरुवात इनिशियल स्टेजला मात्र ह्या सगळ्यांची सेम आहे. ह्याचा अर्थ असा आहे, कुठेतरी आपण म्हणू शकतो ह्या सगळ्यांचा जो अँसेस्टर्स आहे, ह्या सगळ्यांचा जो कोण आहे, म्हणजे पूर्वज आहे, तो कोणतरी काय असणार आहे? एकच असणार आहे. आणि त्याच्यापासून ते इव्हॉल्व होत आले. म्हणजे दिस इज ऑल्सो व्हॉट? एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. हा सुद्धा एक इव्हॉल्युशनचा काय पुरावा आहे. बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण जे एव्हिडन्सचे हे आहेत, इव्हॉल्युशनचे महत्वाचे जे काही एव्हिडन्सेस आहेत ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, तुम्हाला जर काही अडचण असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, तरी सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही तिथं नोंदवण्याचा प्रयत्न करा. कमेंटमध्ये सांगा, ती प्रॉब्लेम, तो अडचण नक्की सोडवण्यात येईल. त्याचबरोबर मी जे सांगितलेलं आहे, आपण लुसेंटची सिरीज लवकरच 1 तारखेपासून स्टार्ट करत आहोत. धन्यवाद.